तर कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल आहे। जिल्हाधिकाऱ्यांची आंबेवाडी आणि चिखली गावाला भेट आहे। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित होण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। संभाव्य पूरस्थितीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे रात्रीपासूनच लक्ष ठेवून आहेत। पूरप्रवण क्षेत्रातील भागाची आणि शहरालगत पाहणी केली जाते। तर संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रशासन अलर्ट आहे। पूरबाधित भागात नागरिकांना स्थलांतरिताच्या सूचना आहेत। पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। सुतारवाडा गायकवाड बंगला परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। सगळ्यात पहिला इफेक्टेड एरिया आहे पुरासाठी सुतारवाडा। या सुतारवाड्यामध्ये एकूण 70 कुटुंब आहेत। एक 140 ते 145 नागरिक होतील। तर येथे जे वयोवृद्ध आहेत किंवा महिला असतील, जे गरोदर माता असतील, त्यांना आम्ही पहिला स्थलांतरित होण्यासाठी आम्ही तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। आणि जसं आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी मान्य प्रशासक मॅडम असतील किंवा कलेक्टर साहेब असतील तसे आम्हाला इन्स्ट्रक्शन देतील, त्यानुसार आम्हाला पहिला ह्यांना शिफ्ट करायला लागणार आहे। शिफ्ट करण्यासाठी जी काय आम्ही उपाययोजना केलेली आहे महापालिकेने, चित्रदुर्ग मठ आहे किंवा मुस्लिम बोर्डिंग आहे किंवा इतर दुसरे बोर्डिंग्स आहेत, जवळच आहेत, इथे सगळी त्यांची फॅसिलिटीज आम्ही पुरवलेल्या आहेत। त्यांना लाईट पाणी काय असेल ते आम्ही सगळी सोय केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।